नमस्कार मैत्रिणींनो, मी लीना पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी मस्त 2 मोर आलेले होते माझ्या शेतामध्ये. तर बघा किती छान दिसताय. आता पाऊस पडलाय ना, त्यामुळे आता हे यायला सुरुवात होतील कारण उन्हाळा होता ना, उन्हाळ्यात दिसत सुद्धा नव्हते. आता यांच्याच आवाजाने आमची सुरुवात देखील होती सकाळची. त्यानंतर आता शंभूच्या डब्याची इथे माझी तयारी चालू होती. त्याला स्कूलला जायचं होतं ना, तर इथं त्याला चहा देत होती आणि मी देखील चहा घेतला. तर इथं आमचं तेच चालू होतं. आता त्याला मी सांगितलं, की सकाळी मी मोर बघितले, तर त्याचं चालू होतं, "दाखव मला कुठे आहे?" आता तिथं काही नव्हते, पण मी व्हिडिओ काढला होता, तर त्याला दाखवलं. हे बघा, त्याला पण खूप आवडतं मोर बघायला. आता आवाज येतो ना, तर तो बघत असतो मागे गॅलरीत देखील का कुठे आहे, कुठे आहे? आता पाऊस पडला ना, तर त्यांचा खूप आवाज येतो, खूप ओरडत राहतात ते. तर चला आता मी त्याच्या डब्याला नाही तर पोळ्या बनवून घेत होती आणि इकडे कारल्याची भाजी बनवली होती शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. तर त्याला तयारी करून द्यायची होती अगोदर. तर तेच आवरायला घेत होती इथे मी आणि आज पाऊस देखील बघा उघडला होता म्हणजे मोकळं वातावरण होतं. आभाळ एकदम मोकळं होतं. तर इथं म्हटले आता अगोदर आवरून घेऊ. तर त्याच्या पोळ्या करून झाल्या. लगेचच 2 भाकरी टाकून घेतल्या कारण त्याला पोळ्या बनवल्या आणि आम्हा दोघांना भाकर बनवली होती. त्यानंतर बघा आता त्याला सवयच लागली रोज अंघोळ वगैरे झालं का देवबाप्पाच्या पाया पडतो. त्यानंतर आमच्या दोघांच्या पण पाया पडतो. त्यानंतर आता त्याचा डबा भरायला घेतला मी इथं. इथं म्हटलं टिफिन वगैरे पॅक करून ठेवू. तोपर्यंत व्हॅनला यायला टाईम होता. पण म्हटले भरून वगैरे ठेवू. थंड देखील झाली होती भाजी आणि पोळी. आणि त्याला बाकीचं दुसऱ्या पेक्षा आहे ना त्याला भाजी-पोळी खूप आवडती. तर इथं बघा आता विचारत होता काय दिलंय? तर बघा आता त्याची बॉटल आहे ना मधून थोडीशी अशी खराब झाली होती. कारण पाणी पिताना ते सर्व आतमध्ये जाताना त्याचं तोंडातलं तर ती खाली अशी घाण साचलेली होती. ते आता हातामध्ये काही जात नव्हतं. त्यामध्ये मग मी काय केलं थोडे तांदूळ आणि मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये आणि थोडंसं धुवून घेऊ म्हटले. कारण त्याचं ते कण जातं ना तर घाण साचते खाली मग ते असे धुवून घेतले आणि एकदम मस्त साफ झाली होती ती बॉटल. त्यानंतर आज ऊन पडलं होतं. गॅलरी खूप खराब झालेली होती कारण सारखा पाऊस चालू होता ना तर म्हटले आज आहे ना गॅलरी जी आहे ना ते आवरून घेऊ, झाडून वगैरे पुसून घेऊ म्हटले. त्यानंतर शंभू स्कूलला गेला. मी माझी देवपूजा करायला लागली. कारण आज मला आहे ना माझ्याकडे गुरुचरित्राचं पुस्तक वगैरे काही नाहीये. मला खूप दिवसापासून इच्छा आहे पारायण करायची. पण माझ्याकडे पुस्तक पण नाहीये. स्वामींचा फोटो वगैरे काही नाहीये. पण म्हटले चला माझ्याकडं आहे ना गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय आहे. म्हटले बाकी तर काही नाही. आता गुरुपौर्णिमा जवळ येतीये. तर म्हटले आपल्याकडे दुसरं तर काही नाहीये. तर आपण गुरुचरित्राचा 14वा अध्याय तरी आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत वाचू बुवा रोज. कारण बाकी तर काही नव्हतं. स्वामीची मूर्त देखील नव्हती. तर म्हटले जाऊ द्या. मनामध्ये असली भाव तर काही नाही. घेऊन येईल मी नंतर. पण मग आता सध्या म्हटले आता आपण इथं सुरुवात तर करू. मग आज मी ना 14वा अध्याय आहे ना वाचायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे सकाळी सर्व कामं जे आहे ते पटापट आवरून घेतले. घर वगैरे साफ केलं. पुसून वगैरे घेतलं. फक्त जेवण आणि किचन बाकी होतं. त्यानंतर जेवण केलं. तर बघा आता हे फ्रिजमध्ये आहे ना माझ्याकडं ते 4-5 लिंबू होते ते असे वाळून गेलेले होते. तर म्हटलं आता फेकून दिल्यापेक्षा काहीतरी करू याचं. तर मी इथं मीठ घेतलं. त्या मिठामध्ये तो लिंबू घेतला आणि इथं बघा आता हे जे गंगाळ आहे ना, म्हटलं हे ना याने स्वच्छ करू म्हटले. आणि बहुतेक वेळा काय होतं बघा, आपण जी पितांबरी असतो ना, कोणती पण असू द्या, बहिया पावडर असू द्या किंवा पितांबरी असू द्या, त्याने जी मी आता हे तांब्याचे भांडे घासते ना, त्या म्हणजे निघतात त्याने पण हात आहे ना एवढे काळे पडून जाते आणि एकदम नखांमध्ये ती सर्व घाण जाते आणि हात कसे तरीच होऊन जाते त्याच्याने. तर म्हटलं आता हे लिंबू देखील आपल्याकडे पडलेले आहे, तर याचा काहीतरी उपयोग करू म्हटलं. तर इथं बघा इथे लिंबू आणि मिठाने असं इथं आता हे जे तांब्याचं देव धुवायचं गंगाळ आहे, ते घासून घेत होती बघा आणि खूप छान निघतं बरं याच्याने. हे बघा तुम्हाला दिसतच असेल काहीच नाही फक्त मीठ लावायचं आणि ती लिंबूची जी फोड कापली ती आणि फक्त मी इथं घासून घेते. तर हे बघा बघू शकता तुम्ही किती छान निघलंय. आणि आपले हात देखील आहे ना असे खराब वगैरे होती नाही कारण मीठ आणि लिंबू असतं ना त्याच्याने तर अजूनच स्वच्छ आपले हात होतात.
आणि त्या भैय्या पावडरने ना खूप असे काळे काळे होऊन जातात हात. तर म्हटले चला आता होती पावडर पण माझ्याकडे, पण मग लिंबू पण होते, तर म्हटले आज आहे ना तर याच्यानेच घसू. तर मग याच्याने मी हे घंगाळ वगैरे सगळं साफ करून घेतलं. बाकीचे देखील अजून तिकडे तो जग वगैरे दिसतोय तो देखील साफ केला. त्यानंतर बघा 4 वाजले होते. आता ह्या दोघांनाही आहुरला ऑफिसला जायचं होतं आणि शंभूला क्लासला जायचं होतं. तर आता दोघं देखील क्लासला गेले होते. म्हणजे यांनी त्याला क्लासला सोडून दिलं आणि ते ऑफिसला गेले. तर याचं बघा, आता तो क्लासला गेला होता. त्यानंतर मग संध्याकाळ झाली होती. मी थोडं माझी कामं केली. त्यानंतर आता 2 दिवसापासून कपडे वाळलेले नव्हते. तर आज ऊन पडलं होतं. तर सर्वच कपडे मी बाहेर उन्हात टाकले होते. तर म्हटले आता ते खूपच 2-3 दिवसाचे कपडे, तर आता त्याच्या घड्या वगैरे घालून घेऊ. तर इथं माझं आता ते घड्या वगैरे घालायचंच काम चालू होतं आणि तो देखील आलेला होता इथे. तर बघा, आता देखील एक मोर आलेला आहे बघा पिसाऱ्यासह. किती छान दिसतोय बघा. तर माझं आणि शंभूचं हेच काम चालू होतं पाहायचं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट देखील करत जा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.